शेख नबी शेख हुसैन बोलतो की गाव केकरजवळा तालुका मानवत जिल्हा परभणी। नितेश राणे, तुम्ही म्हणता मी मराठा 96 कुळी आहे आणि असं वागता की तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे। गणपतीचं नाव घेतल्याशिवाय कोण्या कामाला चालू होत नाही, कोणचं काम चालू होत नाही। कोण्या कामाला कोणी गणपतीचं नाव घेतल्याशिवाय हातात घेत नाही। आऊत जरी कोणी हाणाला तर गणराज गणपती कामं लागू दे सुटी म्हणल्याशिवाय आऊत हानीत नाही। आणि तो गणपतीमध्ये हिंदुत्वाला गणपतीच्या समोर शपथ घ्यायला लावतो की एकाही मुस्लिमाच्या इथं हिंदूनं व्यवहार करायचा नाही। मान्य झालं, तुझं घर जेवढं आहे तेवढंच करू नको। आम्ही जे सगळे हिंदू संघ राहतो ते लय गुन्ह्या गोविंदाने राहतो। सगळे मराठा हिंदू आम्ही भाऊ भाऊ असं वागतो की एकूण एकाच्या दुःखासुखात उर्जून जातो, लग्नाच्या व्यवहारात उर्जून कामं करतो। मौत असो माती असो काही असो, इतकं आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहून सरी तू जर आमच्यात फूट फाडीत असलास तर तुझ्या घरचं सांभाळतो। तुझ्या बापाला म्हणावा, भावाला म्हणावा, तुला म्हणावा की कोण्याही मुस्लिमाच्या घरी जायचं नाही, त्याच्या संग व्यवहार करायचा नाही। तुझी लय दादागिरी झाली मुस्लिमाबद्दल, पोलिसाबद्दल। पोलिसाच्या बायाला शब्द बोलतोस। अरे पोलीस आहेत म्हणून हे देश आहे, मिलिटरी आहे म्हणून हे देश वाचलाय, हे लक्षात घे। का पोलिसावर अरे तुरे करतोस, का अरे कार्य करतात बाप लेक, लय माज आला का? विचार कर नितेश राणे की देशामध्ये तू काय करायलास, काय विष पेरायलास। फडणवीसच्या जीवावर उड्या मारू नको। फडणवीस संघ आमचे बी संबंध आहेत। फडणवीस साहेबाला दर वर्षात 4 वेळेस तरी मी बोलवतो। माझं काय त्याच्यापासून पोहोचणं होत नाही, पण घरून आमचं बोलणं होतंय। तुला फडणवीस सांगत आहेत का की विष पेर जनतेमध्ये? हा, कवा पोलिसाच्या ह्याच्यावर टीका करतो, कवा मुस्लिमावरच करतो, कवा कुठंच करतो। थोडं जीवाला लाज ना की देश कसा सोडविला लोकांनी, कसे वागले, कसे राहिले। ना आज बी मराठा हिंदू मुस्लिम दलित शीख साई कसे वागत आहेत, ग्रामीण भागात कसे एका जुटीने राहतात, कामं करतात। तुला मुसलमानाच्या बाऱ्यात लय विटा आला ना तर तुझ्या घरच्या पुरतच तू सांभाळ। हा, कवा मिलिटरीवरच बोलतो, कवा पोलिसावर। याद राख, पोलिसावर जर बोलशील तर पोलिस आमचे भाऊ आहेत। पोलिसाला आम्ही कधीही साथ देऊ। तुझ्या दम आहे तर बघ, उचल एखाद्या पोलिसावर हात, कर त्याला सस्पेंड। तुला सांगूत काय तर तू पोलिस म्हणतोस ना, तुला पोलिस म्हणजे नादान वाटायला का? गांडीत बुरकी घालून हाणते। खुर्ची 2 दिवसाची असती। मनुष्याचं आयुष्य किती असते ह्याचा अंत नाही। कधी माणसाचं आयुष्य संपन, कधी वाचन, ह्याचं काही अंत नाहीये। हा, काय बोलला रे तू त्याशी पोलिसाच्या बाऱ्यात? त्यांच्या बायापासून गेला तो चांगल्या पदावर आहेस, कसं वागायचं ह्याचा विचार करावा, भान ठेवावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।